आज आहे दत्त जयंती। तर दत्त जयंतीच्या निमित्ताने आज मी तुमच्यासोबत खूप आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे। ती म्हणजे गेले 4 महिन्यांपूर्वी मी एक छोटंसं रोप लावलेलं होतं, जे होतं ज्याला आपण ज्याला आपण झेंडूचं फूल म्हणतो। पण झेंडू हा वेगळ्या प्रकारचा, म्हणजे जो गोंडा झेंडू असतो, माझ्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल तो झेंडू, तो थोडासा टपोरा मोठा झेंडू असतो। तर तसा नाही, हा थोडासा वेगळा आहे। तर त्याचं मी छोटंसं रोप लावलेलं होतं 4 महिन्यांपूर्वी आणि खूप वाट बघत होते। त्याला पाणी दिलं, खत पाणी सगळं झालं आणि त्याला फुलं येत नव्हती। तर मी खूप जास्त कन्फ्यूज होते की इतकं त्याची म्हणजे वाढ झालेली आहे। आता मागे इथे तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला जवळून दाखवते। तर त्याची एवढी वाढ होतीये आणि त्याला फुलं का लागत नाही। तर त्या टेन्शनमध्ये खूप, म्हणजे कारण एवढं आपण त्याला प्रेमाने वाढवतो, जगवतो आणि त्याला फुलं येत नाहीयेत। तर मला खूप त्याचं टेन्शन होतं, काहीतरी चुकतं असं वाटत होतं। पण नंतर मी चौकशी केली, म्हणजे माझ्या चुलतीकडून मी आणलेलं होतं ते छोटंसं रोप। तिला विचारलं तर ती म्हणाली त्याला फुलं आत्ता येत नाहीत, मार्गशीर्ष महिन्यात येणार, कारण ही जी फुलं आहेत याला लक्ष्मी देवीची फुलं म्हणतात। म्हणजे हा जो झेंडूचाच प्रकार आहे, लहान फुलं असतात पण त्याला म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच येतात आणि सगळ्यांना माहिती आहे गुरुवारचे मार्गशीर्षचे उपवास असतात, तर त्याला लक्ष्मीची फुलं असंच म्हणलं जातं। तर चला मी तुम्हाला आधी ते दाखवते। इथे बघा, हे जे आहे ते झेंडूचं झाड आहे आणि किती मोठं वाढलेलं आहे। याला बऱ्याच कळ्या आलेत, म्हणजे मी तर म्हणेन इतक्या कळ्या आलेत ना याला। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे बघा, आता हे ना तुम्हाला प्लास्टिकच्या बॉटलचा आकार दिसत असेल, तर तुम्ही जर माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे जे आहे छोटंसं रोप ते मी बॉटलमध्ये लावलेलं होतं, म्हणजे प्लास्टिकचा छोटासा डब्बा असा होता त्याच्यामध्ये लावलेलं। आणि नंतर मग ते एवढं वाढलं की ते बसत नव्हतं, म्हणून मी ते कट करून अलग त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। म्हणजे फक्त बॉटल कट केली प्लास्टिक आणि तसंच उचलून याच्यामध्ये ठेवलं। आता याला माती कमी पडते, ती मला घालायची आहे, तर तेही काम करायचं आहे अजून। पण याला कळ्या बघा, फुलं बघा, एवढी आलेत ना फुलं, कळ्यासुद्धा भरपूर आहेत, भरपूर। जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप मनापासून करत असतो आणि ती गोष्ट केल्यानंतर त्याचं आपल्याला फळ मिळतं, तेव्हा त्याचं म्हणजे तो जो आनंद असतो तो काही शब्दात व्यक्त करता येत नाही। आणि तसंच या फुलांच्या बाबतीतही आहे की फुलं झाडं जी आहेत, म्हणजे मी खूप महिने अशी त्याची वाट बघितली आणि जेव्हा फायनली त्याला जेव्हा फुलं आली तर तो आनंद मी शब्दात सांगू शकत नव्हते। तर याची एक मी शॉर्ट ऑलरेडी पोस्ट केलेली होती, पण आत्ता सध्या मध्यंतरीच्या काळात मी आजारी होते, त्याच्यामुळे मी ब्लॉग पोस्ट केलेला नव्हता, तर तो ब्लॉग मी आत्ता पोस्ट करते। तर अशा भरपूर कळ्या आलेत आणि त्यातली काही फुलं जी आहेत ती मी देवाला सुद्धा वाहिलेली आहेत, तुम्हाला दाखवते। तर इथे जी दिसतात तुम्हाला ही फुलं आहेत, याला लक्ष्मीची फुलं असं म्हटलं जातं। जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की हे जे आहेत ते मार्गशीर्ष महिन्यातच येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही जी फुलं आहेत ती, म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा मला जी कळ्या दिसायला सुरुवात झाली तेही मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतरच। म्हणजे आता देवदिवाळी झाली, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी सहज झाड वगैरे चेक केलं तर त्याला कळ्या थोड्या थोड्या आलेल्या होत्या। आणि हो, अजून एक गोष्ट ती म्हणजे आज माझ्या गावची यात्रा सुद्धा आहे आणि अजून एक सोहळा आहे जो माझ्या चुलत आजोळी आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा मला आज जायचंय, कारण बऱ्याच जणांना माहिती असेल की दत्त जयंती जी असते 6 वाजता दत्ताचा जन्म जेव्हा होतो तेव्हा फुलं पडणं किंवा असं पाळणं म्हणणं बऱ्याच गोष्टी होत असतात। आणि जो कार्यक्रम आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। आणि मी बरेच वर्ष हा कार्यक्रम म्हणजे बघितला नाही म्हणजे मला जाणं शक्य नाही झालं। तर यावर्षी नक्की निघाले मी तिकडे आणि तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणारच आहे। आणि गावची सुद्धा यात्रा आहे, तर यात्रा आणि तो सुद्धा कार्यक्रम, हे दोन्ही गोष्टी करायच्यात, त्याच्यामुळे बरीच धावपळ होणार आहे। पण काही असो, ते करायचंच आहे मला।
सर्व काही आवरून आता मी गावी निघाली आहे आणि इथून आता गाव फक्त 2-3 किलोमीटर राहिले आणि गावी जाऊन म्हणजे घरी थोडा वेळ थांबून पुन्हा मला दत्त जयंतीचा जिथे कार्यक्रम आहे म्हणजे दत्त सोहळा जिथे आयोजित करतात दरवर्षी तिकडे जायचं आहे आणि ते माझ्या गावापासून परत पुढे आणि साधारण 3-3.5 किलोमीटर आहे. सूर्यास्ताची वेळ आली आहे म्हणजे झाली आता सूर्यास्त होईल थोड्या वेळात कारण हल्ली आहे ना सूर्य थोडासा लवकरच जातो. तर मला लवकर गावी जाते फुलं घेते कारण फुलं मी घ्यायची राहून गेले उशीर होईल या नादाने कुठे गाडी थांबवली नाही. तर गावी घरी जे आहेत ना घरी बरीच फुलं आहेत पटकन जाऊन फुलं घेते आणि तयार राहते म्हणजे पटकन तिथून जाता येईल मला 10 मिनिटात मी पोहोचेल. पौर्णिमेसाठी बरेच जी माणसं आहेत खूप लांबून लांबून येत असतात आणि ते बघ ते बायका ज्या आहेत त्या पाळणा सुद्धा म्हणतात. तर गर्दी खूप होती त्याच्यामुळे मी त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे आवाज केलेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर होता महाप्रसाद. तर मी आणि माझी बहीण होती आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला आणि त्यानंतर आम्हाला लगेचच गावी जायचं होतं कारण गावची सुद्धा यात्रा होती. हा आहे पौर्णिमेचा चंद्र आणि गावात ना सगळे लाईट गेले त्याच्यामुळे अंधार आहे. अगदी 5 मिनिटात लाईट सुद्धा आली आणि ही जी आतिषबाजी तुम्हाला दिसत असेल ना तर ती पालखी आल्यानंतरच होते म्हणजे जे गावठाण आहे जुनं गावठाण तिथून जेव्हा वरती पालखी येते त्यावेळेला ही आतिषबाजी केली जाते. दहा 52, 10:53 रात्रीचे 11 वाजलेत आणि आत्ता पोहोचले मी. बराच उशीर झालाय रात्रीचे 11 वाजलेत आणि तिथे मला पोहोचायलाच 11 वाजले. भरपूर वेळ झाला त्याच्यामुळे खूप जास्त उशीर झाला आणि शर्विल इकडे एकटाच होता. शर्विल आणि कोणासोबत होता
त्याच्या बाबांसोबत होता.